कतारमधल्या अमेरिकेच्या तळावर इराणचा हल्ला, कतारसह सौदी अरेबियाकडून निषेध, भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. मध्य पूर्वेतल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणं वळवली, तर इंडिगोची उड्डाणंही स्थगित. इस्रायल इराणमध्ये युद्धबंदी, शेअर बाजारानं साधली सुवर्ण संधी. सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, तर निफ्टीत 208 अंकांनी वाढ. गोदावरीची पूर परिस्थिती 6व्या दिवशीही कायम. तुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी. चंद्रभागेच्या पाणी पातळीतही मोठी वाढ. भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी. नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ. राजारामसह 19 बंधारे अद्यापही पाण्याखाली. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. 7700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले, सचिन तेंडुलकर कुठे आहेत? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा सवाल. प्रभाग रचनेच्या कालमर्यादेला वाढ. मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर. ऑक्टोबरचाही मुहूर्त टळला जाणार अशी चिन्ह. माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ. भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं होणार स्वागत. लाखो वारकरी जेजुरीकडे रवाना. शैव वैष्णवांचा मेळा घडणार. उभे विटेवर